समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वांजोळी येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अबुराव मगर यांचे सुपुत्र प्रवीण कोपर्डे हवेली तालुका कराड येथील दत्तात्रय पांडुरंग चव्हाण यांची सुकन्या गीतांजली यांचा शुभविवाह पुसे सावळी येथील कलाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय। कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार, राज्य मजूर फेडरेशनचे माजी संचालक सीएम पाटील, वेताळ भक्त दादा महाराज, माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे, शिवाजी सर्वगोड, युवा नेते सुरेश पाटील, माजी सरपंच अनिल माने, संतोष गारगे, सुहास पिसाळ, नेताजी चव्हाण, शैलेश चव्हाण, दत्ता रुद्र भटे, नगरसेवक अभय देशमुख, युवा नेते महेश कदम पाटील, विजय मोरे, दिनेश चव्हाण, बाजीराव घारगे, शिक्षक संघाचे माजी तालुका अध्यक्ष सूर्यकांत कदम, विलास लोखंडे, विलास शिंदे, सुरेश शेठ सूर्यवंशी, बाळासाहेब मगर, सुरेश मगर पाटील आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। अरविंद मगर यांनी स्वागत केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले। या विभागातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत। आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे। चिरंजीव प्रवीण श्री आबाराव निवृत्ती मगर यांचे नातू व श्री राजेंद्र आबाराव मगर राहणार वांजोळी तालुका खटाव जिल्हा सातारा यांचे चिरंजीव व चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी गीतांजली श्री पांडुरंग दादू चव्हाण यांची नात व श्री दत्तात्रय पांडुरंग चव्हाण राहणार कोपर्डे हवेली तालुका कराड जिल्हा सातारा यांची सुकन्या याचा आज शुभमंगल सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय। या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्वच मान्यवर सहकार, कृषी, राजकीय अशा सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं या लग्न सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत होत आहे। लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांचा सन्मान होणार आहे। दादांना विनंती, आपण व्यासपीठावर या। पडळच्या खटावमान साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय मनोजदादा घोरपडे यांचा या ठिकाणी मगर आणि चव्हाण परिवाराच्या वतीनं यथोचित सन्मान होत आहे। अरविंद मगर सरांना मी विनंती करतो की आमदार साहेबांचा यथोचित सन्मान करावा। दोघांच्या शुभमंगल विवाह प्रसंगी आमच्या दोन्ही परिवाराच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आपण सर्व क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातील सर्व मंडळी उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं आपले अतिशय आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी गोरेगाव वांगीचे वेताळ भक्त श्री दादा महाराज हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं या ठिकाणी श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे। त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे। वधूवरांना शुभाशय आलेले पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, आपतेष्ट मंडळी, गुरुजन वर्ग, मित्र मान्यवर, बंधू-भगिनींनो, यांना दोन्ही परिवारातर्फे पुनश्च सहर्ष स्वागत होत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। साक्षीने श्री भोले माता यांच्या कृपाशीर्वादाने, आई मातोश्री यांच्या कृपाशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न होत आहे। मंडपावरती दैवात ठेवला असेल, गायला वस्त्र सोडले असेल, सर्वांना अक्षता पोचले असतील, सर्वांच्या लग्नाला परवानगी असेल। महाराष्ट्राचा जनता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावदास कुलदैवत प्रौढ प्रताप पुरंदर जिजाऊ पुत्र राजाधिराजाय सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना
धर्मवती वेदिका शुक्रावेत्रवती महाशूर नदी ख्याता जया गंडकी पूर्ण जल हे समुद्र सरिता पूर्यात सदा मंगलम शुभलग्न सागर वच्चारिते नरहरी पर्यंतराले कधी प्रेतीवा मनपश येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि गणेश घारगे, पुसे सावळी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.